तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, वाढविले सुख भक्ती भाव धर्म, वाढविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, उद्धरावे जन जड जीव. तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. विठ्ठला तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा संतांचं वर्णन करणारा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलं आहे आणि आजच्या या दिवशी वारीच्या आळंदी क्षेत्रातल्या या वारीच्या निमित्तानं आपल्याला हे सगळं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांच्या संबंधानं विचारात घ्यायचं आहे. तुकाराम महाराज मला या अभंगाच्या चिंतनामध्ये जो मर्यादित वेळ माझ्या हातामध्ये शिल्लक आहे, साधारण 1 तास सव्वा तासाचा, तेवढ्या काळामध्ये 1-2-3 मुद्दे फक्त आपल्यासमोर मांडायचे. मी ते सव्वा तासात बसतील का नाही मला माहिती नाही, पण मी सव्वा तासात तेवढं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जेवढे बसतील तेवढे बसतील, नाहीतर 2.5 तास कीर्तन होईल. परंतु मी माझ्या मर्यादेमध्ये ते थोडंसं बसवण्याचा प्रयत्न करतो. 3 मुद्दे. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये संतांना मायबाप म्हटलंय आणि मायबाप म्हणत असताना आई आणि वडील या दोघांची काही विशिष्ट अशी लक्षणं असतात की ज्या लक्षणावरून त्यांना माता आणि पिता म्हणून संबोधलं जातं. पिता कुणाला म्हणायचं, माता कुणाला म्हणायचं, त्यांची लक्षणं काय, आणि त्या लक्षणांचा, ती लक्षणं एकमेकांना पूरकच असतील असं नाही, ती लक्षणं कदाचित विरुद्ध असण्याची शक्यता आहे. आईचं लक्षण आणि बापाचं लक्षण हे एकमेकांना पूरक असतील असं काही विचारात नेहमीच म्हणता येत नाही. बऱ्याच वेळेला त्यांच्यामध्ये विरोधही असतो. म्हणून लग्नानंतर अनेक वर्षानंतर संतती झाल्यानंतरही जगतामध्ये घटस्फोट घडतात. त्याचं हे कारण, माता आणि पिता या दोघांचा स्वभाव एकमेकांना पूरक असेल तर संसार कसा चालतो, काय चालतो, हा वेगळा प्रश्न. परंतु बऱ्याच वेळेला त्यांच्यामध्ये विरोध असणंही शक्य आहे, नाही असं नाही. परंतु आई आणि वडील या दोघांच्या लक्षणामध्ये जर विरोध असेल तर परस्पर विरोधी असणारी लक्षणं एकाच्या ठिकाणी संभवतात काय. मायबाप म्हणणं हे समजू शकतो आपण. एखाद्या विशिष्ट प्रसंगामध्ये त्यांना माय म्हणणं, एखाद्या विशिष्ट प्रसंगामध्ये बाप म्हणणं, तो त्या परिस्थितीनुसार त्यांना दिलेला वाचक शब्द झाला. ती परिस्थिती तशी आहे म्हणून त्या वेळेपुरतं म्हणा. पण अभंगाचा विचार केला तर मायबाप हा एक शब्द आहे. जर गाथ्याचं चिंतन केलं तर तुम्ही संत माय बाप, मायबाप कृपावंत. आणि जर तसं काही झालंच, माय आणि बाप हे 2 जर वेगळे करायचेच ठरले तर संत तुम्ही संत माय, पण कृपावंताच्या बाबतीत तुम्ही बाप. तुम्ही संत माय, बाप कृपावंत. तुम्ही कृपावंत असण्याच्या बाबतीत बाप आहात. जगतामध्ये जेवढे केवढे म्हणून कृपावंत आहेत त्यांच्यामध्ये बाप जर कोणी असाल तर ते तुम्ही आहात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार तुकाराम महाराजांनी जे शब्द जसे वापरले तसेच ते ठेवावेत हा नियम आहे.
त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार अजून तरी कुणी स्वतःकडे घेतलेला नाही. हे वारकरी संप्रदायाचं भाग्यच आहे. मायबाप म्हणण्यामध्ये परस्पर विरोधी असे स्वभाव तुकाराम महाराजांना बरं ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला तर त्यांना मायही म्हटलं, त्यांना बापही म्हटलं. दोन्ही प्रमाणं आपल्याला सापडतात, नाही असं नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वरूपाचं वर्णन करताना, जीवनाचं चिंतन करताना एकनाथ महाराजांनी वेदाचं प्रमाण देऊन सांगितलं की वेद सुद्धा ज्ञानोबारायांना आई म्हणतात. शास्त्र देते वाई, वेद 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 शास्त्र देते वाई. म्हणते ज्ञानाबाई आई, म्हणते ज्ञानाबाई आई, शिवपीठ नाट शिवपीठ नाट म्हणते ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाई आई, शिवपीठ वेदशास्त्र देते वाही, वेदशास्त्र देते वाही, वेदशास्त्र देते वाई, वेदशास्त्र देते वाई. म्हणते ज्ञानाबाई, म्हणते ज्ञानाबाई आई, शिवपीठ शिवपीठ म्हणते ज्ञानाबाई, म्हणते ज्ञानाबाई आई शिवपीठ सर्व सुखाची लहरी या अभंगामध्ये नाथ महाराजांनी वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. वेदशास्त्र सुद्धा ज्ञानोबारायांना आई म्हणतात. हे ज्ञानोबारायांचं महत्व आहे. वेदशास्त्र ज्ञानोबारायांना आई म्हणतात याच्यात कौतुक मानायचं कारण नाही. वेदशास्त्राचं प्रमाण देऊन नाथ महाराजांना हे सूचित करायचं आहे की ज्ञानेश्वर महाराज ज्या वेदाला आई म्हणतात तो वेद ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हणतो. विठ्ठला अहितापासोनी काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परवती कोण माऊली. ज्ञानोबाराय ज्या वेदाला माऊली म्हणतात तो वेद ज्ञानोबारायांना आई म्हणतो. हे ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य आहे. विठ्ठला संगती कशी लावायची हा प्रश्न आहे. दोन बायका एकमेकींना आई म्हणत नाहीत म्हणजे असा संबंधच जगाच्या पाठीवर नसतो. एक स्त्री दुसरीला आई म्हणत असेल तर पहिली स्त्री दुसरीला मुलगी म्हणत असते, आई म्हणत नसते. मग हे असं का व्हावं? दोन बायका एकत्र आल्यानंतर एकमेकींना आई म्हणाव्यात, हा संबंध नेमका कोणता? ज्ञानोबारायांनी वेदाला आई म्हणायचं आणि वेदाने ज्ञानोबारायांना आई म्हणायचं. असं दोन आया एकत्र आल्यानंतर एकमेकांना आई म्हणत नाहीत. आणि एक स्त्री दुसरीची माता असेल तर दुसरी स्त्री पहिलीची माता असू शकत नाही. आपण घरी जाऊन निवांत विचार करा असं घडणं शक्य आहे का वगैरे, आणि नंतर सांगायला या कधीतरी. परंतु असं होत नाही. मग असं का मानायचं? त्याचं थोडं लक्षणेने विचार. एका मातेची सेवा करणारी मुलगी, ती मुलगी किंवा सून, शक्यतो मुलगी, सून असं करायची नाही शक्यतो, परंतु मुलगी, ती मुलगी जेव्हा आपल्या मातेची सेवा करते तेव्हा
माता गलित गात्र झालेली, अंथरुणाला खिळून पडलेली, आणि ती मुलगी आईचं सगळं करत आहे. म्हातारपण हे दुसरं बालपण समजलं जातं, म्हणून बालकाला जेवढ्या अलगद हातानं करावं तेवढ्या अलगद हातानं ती मुलगी आपल्या मातेचं करते. आणि आपल्या मुलीचे आपल्याबद्दलचे भाव आणि आपल्या संबंधातले कष्ट पाहून ती माता मुलीला असं म्हणते, अगं माझ्या पोटी आलीस पण माझी आई झालीस की. संबंध काय लक्षात घ्या. एक माता आपल्या पोटी आलेल्या आपल्या मुलीला असं म्हणते, माझ्या पोटी आलीस पण माझी आई झालीस. पोटी आलीस हा व्यावहारिक संबंध असेल कदाचित, पण आई झालीस हा जो आईच्या अंतःकरणातला भाव आहे, तो भाव जर लक्षात घेतला तर मुलगी आईची पराकोटीची सेवा करते, म्हणून तिचं मातृत्व हा लक्षणेने विचार मुलीच्या ठिकाणी ठेवायचा, आणि मातेच्या ठिकाणी हिला जन्म देण्याचं मातृत्व आहे हा विचार मातेच्या ठिकाणी ठेवायचा. विठ्ठला विठ्ठल. या प्रसंगामध्ये दोन स्त्रिया, दोघांचा वयाचा कोणताही संबंध नाही किंवा सामान्यत्व दोघांच्या वयामध्ये नाही, त्या दोन स्त्रिया एकमेकांना माता म्हणतात असं दिसू शकतं. ज्ञानेश्वर महाराजांनी वेदाला आई म्हणावं, कारण वेद खऱ्याच अर्थानं जगाची माता आहे. वेदाच्याही बाबतीत माय आणि बाप हे दोन्ही शब्द ज्ञानोबारायांनी वापरलेत, नाही तसं नाही. 16व्या अध्यायामध्ये वेदाला ज्ञानोबारायांनी बापही म्हटलंय. जगी समान सकृप हिताहित दाविता दीप, जेणे अमान्य केला बाप, जे अमान्य केला बाप वेद जेणे. 16व्या अध्यायामध्ये अजुरी संपत्तीचा विचार करता वेदासारख्या बापाला सुद्धा ज्यांनी अमान्य केलं, कोण? वेद, जो जगी समान आहे, सकृप आहे आणि जगाला हिताहित दाखवणारा दिवा आहे, असा जो बाप, त्या वेदाला सुद्धा यांनी नाकारलं. इथं वेदाला बाप म्हटलं. याच 16व्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानोबारायांनी तिला माऊली म्हटलं. वेद माये आहे, बापही आहे. तसं ज्ञानोबारायांच्या बाबतीत विचार केला तर ज्ञानोबारायांनी वेदाला माऊली म्हटलं हे बरोबर आहे, कारण वेदांनी सगळं जग, सगळं ज्ञान वगैरे वगैरे जाणीवेचे निबळे, कोण वेदापासून आहे आगळे, की शेषाचे नितोंडाळे बोलके अथी वगैरे, या सर्व प्रमाणावरून त्या वेदाचं मातृत्व आपल्याला दृष्टीसृष्टीवादाच्या नियमानुसार विचारात घेता येतं. पण त्या माऊलीची ज्ञानोबाराय ही मुलगी असून त्या ज्ञानोबारायांनी इतकी सेवा वेदाची केली, इतकी सेवा वेदाची केली, की वेदातलं तत्वज्ञान कलियुगामध्ये जवळजवळ संपत चाललेलं असताना ज्ञानोबारायांनी त्या वेदाची सेवा करून वेद प्रतिपादित नियम इतक्या सूक्ष्मपणानं आणि इतक्या प्रबलपणे जगासमोर मांडला की वेदाला सुद्धा हुशारी वाटली आणि वेद म्हणायला लागला, माझ्या पोटी आलीस पण माझी आई झालीस की ग. विठ्ठला विठ्ठल. ज्ञानोबारायांच्या बाबतीत कुठे ज्ञानोबारायांना जसं आई म्हटलं, वेदानी प्रमाण देऊन ज्ञानोबारायांना जसं आई म्हटलं, तसं ज्ञानोबारायांना बापही म्हटले. आय बाप दरुशने साधका माय बाप दरुशने सर्व बुद्धी सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्व बुद्धी सुख रूप ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा 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 माझा साधका माय बाप दरुशने माय बाप दरुशने साधका माय बाप दरुशने साधका माय बाप दरुशने. मायबाप दोन्ही शब्द एकत्र आले. मला नुसता बाप पाहिजे, म्हणजे मला पाहिजे म्हणजे प्रमाण म्हणून.
नुसता बाप पाहिजे, तो नामदेवरायांच्या प्रमाणे. ज्ञानोबारायांनी जेव्हा समाधी घेतली त्यावेळेला नामदेवराय काय म्हणाले हा शब्द, बाप ज्ञानेश्वर समाधी बाप ज्ञानेश्वर समाधी नामा म्हणे आता लोपला दिनकर, तिथं वापरलेला शब्द बाप एवढाच आहे, माय शब्द तिथं उच्चारला नाही. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. ज्ञानदेवराय म्हणतात बाप, सगळ्यांचा बाप असणारे हे ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले. इथला बाप शब्द जसं वेदांनी ज्ञानोबारायांना आई म्हणावं तसा इथल्या बापाचा संबंध सूर्याशी आहे. नामा म्हणे आता लोपला दिनकर, त्याचं कारण आहे साहित्यशास्त्राच्या दृष्टीने. जसं चंद्राला रात्रीचा पती समजला जातो तसं सूर्याला दिवसाचा पती समजला जातो. चंद्र हा रात्रीचा पती आहे, रजनीपती आहे चंद्र. तसा सूर्य हा सुद्धा तारकापती असा मानला जातो. इथला तारका शब्द काय अर्थाने 2-3 ठिकाणी संस्कृत साहित्यामध्ये त्याचा विचार आला. मला तो विस्तार करायचा नाही, साहित्याच्या अंगाने जायचं नाही. पण तारकांचा पती म्हटला जातो, दिवसाचा पती असं म्हटलं जातं. पती हा शब्द बापाकडे नेणारा शब्द आहे. दिनकर समाधीस्थ, दिनकर हा शब्द दिन, आणि हाच दिन शब्द जरा वेलांटी बदलून माऊलींकडे लावला तर मग दिनकर समाधीस्थ बाप ज्ञानेश्वर. संदर्भ वेगळे, अन्वय वेगळे, थोडीशी ओढाताण करून का होईना पण संगती लावता येते. मुद्दा असा की ज्ञानेश्वर महाराजांना माय आणि बाप असे दोन्ही शब्द तुकोबारायांनी या अभंगामध्ये लावले. संतांना, माऊलींना दोन्ही शब्द लागतात. माय आणि बाप म्हणताना तुकाराम महाराजांना नेमकं मातेचा कोणता गुण अपेक्षित आहे आणि बाप म्हणताना नेमका ज्ञानोबारायांच्या स्वभावातला कोणता गुण अपेक्षित आहे, याचा थोडासा विचार या अभंगाच्या संबंधानं केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण बाप आहेस असं म्हणतो त्यावेळेला त्याचा नेमका कोणता गुण, कारण साहित्य व्याकरणाच्या साहित्याच्या अंगानं एक उपमा म्हणा किंवा एखादा दृष्टांत म्हणा तो देत असताना पूर्णांशानं द्यायचा का अल्पांशानं द्यायचा हे परिस्थितीवरून ठरवावं लागतं. एखाद्या नेहमीचं उदाहरण जर सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला जेव्हा असं म्हणतो की तू सिंह आहेस, सिंहो देवदत्तः असं जेव्हा म्हटलं जातं, तू सिंह आहेस असं जेव्हा एखादी व्यक्ती आहे, लढाई करून आली, लढाई जिंकून आली, कौतुक करणारे त्याचे राजे मालक वगैरे, अरे तू सिंह आहेस, सिंह, गड आला पण सिंह गेला, असं तानाजींना छत्रपती शिवाजी महाराज तानाजीच्या बाबतीमध्ये म्हणाले होते, सिंह गेला. एखादी व्यक्ती युद्ध जिंकून आल्यानंतर, लढाई जिंकून आल्यानंतर तू सिंह आहेस असं जेव्हा त्याला म्हटलं जातं तेव्हा सिंहाचा कोणता गुण तिथं अपेक्षित असतो, का सगळा सिंह अपेक्षित असतो? सिंहाचा शौर्य नावाचा जो गुण आहे तो त्या वेळेला तिथं अपेक्षित आहे. तू सिंह आहेस म्हणजे सिंहासारखा शूर आहेस असं म्हणायचं. एखाद्या माणसाला जर तू सिंह आहेस असं म्हटलं तर बाकीच्यांनी लगेच त्याच्या मागे जाऊन याचे शेपूट कुठं आहे हे बघू नये, त्या भानगडीत पडायचं काही कारण नाही. म्हणजे दिलेली उपमा, दिलेला दृष्टांत हा ज्या अल्पांशामध्ये स्वीकारावा लागतो तेवढ्याच बाबतीत तो स्वीकारावा, तो लगेच सर्वांगानं स्वीकारू नये. मायबाप म्हणताना मातेचा कोणता नेमका गुण तुकोबारायांना इथं अभिप्रेत आहे आणि पित्याचा नेमका कोणता गुण तुकोबारायांना इथं अभिप्रेत आहे, या दोन गुणांची चर्चा
मुद्दा फार न लांबवता संपवायचा झाला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात तुकोबाऱ्यांनी केलेला आहे. मायेचा कोणता गुण आणि पित्याचा कोणता गुण सरळ अंगानं जर सांगायचं झालं, जन जड जीव यांचा उद्धार करण्याच्या बाबतीत तुम्ही माता आहात आणि सुख भक्तिभाव आणि धर्म वाढवण्याच्या बाबतीत आपण पिता आहात. विठ्ठला विठ्ठला. उद्धार करण्याच्या बाबतीत माता आहात याचा अर्थ जन जड जीव यांच्यातला भेद न पाहता सरसकट तुम्ही उद्धार करता. मातेचा स्वभाव हा आपल्या अपत्यांच्या बाबतीत आपपर भाव ठेवून त्यांच्यामधलं तारतम्य करण्याचा नसतो. माता त्यांच्या